नमस्कार पब्लिक, काय चालते काय नाही. या रात्रीचे वाटले 10. मी चालू हिंडायला त्या टाईमला. आता फक्त खाली हिंडायचं मला. हिंडायचं म्हणजे इकडे इकडे बोंबळे हिंडायचे. आता दुकानावर जावं, काही नाही काही घ्यावं. आणि की मेन गोष्ट म्हणजे सगळंच आपल्याजवळ, पण या टाईमला हिंडायचं फक्त बोंबळ्यात आणि कॉन्टेंटचे कमी पडायले. म्हणून कॉन्टेंट टाकायचे आपल्याला. कॉन्टेंट आहे आपल्याजवळ भरून. कॉन्टेंट टाकायचे. जस्ट आता बाहेर निघालो. काय तर खावा म्हणाला, घरी काय तर खाल्लं नाही. खाऊन जावं कुठं तर देवाचे दर्शन मिसरून घ्यावं. दर्शन घेतलं नाही, लिहिलं झालं. यादों में जो हम रह न सके. वडापाव बिडापाव तर खाणं होईना आपल्याला. वडापाव आहे सगळंच आहे. कळणार आले कोणतं काय बोलावं काय नाही. यूट्यूब चॅनल तर खोललंय, पण काय बोलावं, काय क्रिएशन करावं काहीच कळणार नाही. मेन मुद्दा की विषय लय गंभीर आहे भाऊ. आता इकडे एका कडीला येऊन बसलाव, तर विचार चालू आहे काय करावं काय नाही. सगळं तर आले आपल्या जीवनात, सगळंच आहे. मेहनत दिसत नाही, मेहनत करावं लागते. दुकानावर जाऊ वाटले, काही ना काही घेऊ वाटले. गरिबी वंगळ आहे ना. काय घ्यावं गळे. पुढच्या महिन्यात मोटरसायकल घ्या म्हणाला. मोटरसायकल घेऊन करा म्हणाला. आपल्या मोटर MT-50 घ्या म्हणाला. पुढच्या महिन्यात MT-50 घेऊन करा म्हणाला ब्लॉग चालू. MT-50 घ्यावं आणि कॅमेरा घ्यावा. गोप्रोचा कॅमेरा घेऊन लावा. हेल्मेट एक घ्यावं, चालू करावं. आणि मोठं ब्लॉगर पण चालू करावं. कॉन्टेंटचे कमी आहे बोल. कॉन्टेंट तर त्यांनाच भेटेल. आता काय मोटरसायकल लायसन काढे टाकले नाही. लायसन येईल पुढल्या महिन्यात. लायसन येईल पुढल्या महिन्यात म्हणजे पुढल्या महिन्यात गाडी घ्यावं MT-50. पुढल्या महिन्यात घेणार आहे MT-50. कॅमेरा घ्यावं सगळंच. कॅमेरा MT-50 घेतली. गेले कोणत्या स्विगीला लावली गाडी. कॉन्टेंट क्रिएशन बी होते, सगळंच होतंय. आपलं यूट्यूब चॅनल चलते, आपलं चॅनल बी चालेल. चॅनल आपलं मॉनिटाईज होईल. 1000 सबस्क्रायबर होतील. वेळ लागेल, होईल. टाईम लागते पण या गोष्टीला व्हायला. सेकंड हँड गाड्या आहेत बघ इथं भेटायला 30, 20, 30, 40. पण आपलं घ्यायचे MT-50 या मग कॉन्टेंटसाठी. कॉन्टेंट म्हणजे रिॲक्शन घ्यायसाठी असं चलत फिरत. नंतर तर माहितीच आहे आपला हत्यार घ्यायचंच आहे आपल्याला. मेन गोष्ट म्हणजे कसं, एकदा घेतली गाडी, घेतलं काय नाही विषय, म्हणजे जायचा विषयच नाही. म्हणजे एकदा गाडी घेतली की संपलाच विषय. एकदा गाडी घेतली, सगळं कॉन्टेंट क्रिएशन चालू झालं. एकदा यूट्यूबनं बेगर साथ दिलं का नाही, विषय संपला. ज्या दिवशी यूट्यूबनं आपल्याला साथ दिली की नाही, आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू लागले की नाही, विषय संपला. त्या दिवशी म्हणून आपण सक्सेसफुल झालो की आपण पुढल्या महिन्यापर्यंत आपण MT-50 घेणार आहे. आपला वाढदिवस आहे काय नाही, 4-5 दिवसानंतर.
त्या दिवशीचा प्रॉपर ब्लॉग टाकेल, त्या दिवशीचं कसं आहे वाढदिवसाला प्रॉपर ब्लॉग टाकेल, सकाळपासून टाकेल काय काय विषय, काय काय केलं काय काय नाही, वाढदिवसाला कोण काय बोलतं काय नाही बघू. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं वाढदिवसाचे सगळे आपले आहेत असं दाखवतात तसे तर जण आहेत बघू. विषय 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 लय गंभीर आहे भाऊ. स्वतः कमावं लागले, स्वतः पैशाची कमी आहे म्हणून स्वतः कमावं लागतंय. आता तर मी निघालो आणि कुठे जाऊ फिरत हिंडत दिवसा कसं नाईट करून आलं, दिवसा झोपतो होतं नाईट. आता बोंबईत हिंडायचं आता दुकानात जाऊ पण फोनपे मध्ये कॅश आहे म्हणून शॉर्ट आहे. कॅश नाही ना, अडचण आहे कॅशची. आज तर निघालो बाहेर, ब्लॉग आहेत करून ठेवलेले पण टाकाय टाइम भेटला. आता हे एक करून ठेवलो, टाकावं रोजच्या रोज टाकाव, टाइम भेटणार आल्या रोजच्या रोज टाकायला. कोण बघायला कोण नाही याचा काय फरक पण आले मला. घोडा 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 इकडं पुढे मंदिर आहे, तिकडे जावं म्हणाला पण सकाळीच जावं कडे असं वाटायला मला. कॉन्टेंट क्रिएशन करायची आपल्याला टाइम लागेल, थोडा बहुत वेळ लागेल. कॅमेरा घ्यायचा, याच्यापेक्षा भारी कॅमेरा मागविला आहे, येईल 4K क्वालिटीचा मागविला आहे, त्याला यायला टाइम लागेल. तर पुढल्या महिन्यात आपली यामा घेणार आहे आपण. पुढल्या महिन्यात घेणार म्हणजे नक्कीच घेणार. त्याला लावणार आपण काम होतं, स्विगी बिगीला लावणार, 100% लावणारच. इथं राहून काय फायदा नाही, नसता म्हणून गावकडं पण आता यूट्यूब जर्नी नाहीच होणार. यूट्यूब जवळ आपल्याला जवळ पेमेंट चालू, जवळ दिना यूट्यूब पेमेंट तवर नाहीच होणार यूट्यूब. त्यावर तर काही विषय नाही सोडायचा. ज्या दिवशी यूट्यूबनं आपल्याला मोनिटाईज केलं सगळं जीव लागलं ना, त्या दिवशी नाही सोडायचं यूट्यूब. सध्याच्याला कसं त्याला फक्त त्याला ब्लॉक करायचं, त्यावर तर होतील 1000 सबस्क्रायबर, होईल टाईम लागेल. अचानक काय व्हायचं नाही, होता मेरा मन जो किसी पे ना हो. तेरे यादों में जो आए, तेरे ख्वाबों में जो आए, आके मुझे जो तड़पाए. पब्लिक तुम्हाला काय दाखवू, काय संघर्ष लय करावं लागतंय. पुणे म्हणजे काय सोपं विषय नाही. इथं येऊन राहणं, फिरणं, खाणं पिणं स्वतः करावं लागलंय, सगळं स्वतः करावं लागतंय, सगळं स्वतः करावं लागले भाई. मेरे ख्वाबों में जो है, आधी मोटरसायकल बघाव, नंतर बघाव आपली काळी. तेरे ख्वाबों में जो आए, आंखें मुझे तड़पाए. या गोष्टीवर
चला जाऊ पुढे आणि तिकडे तिकडे कुठं तर जाऊ घ्यावं का तसं साधी एक चिंगम घ्यावं 5 आणि 5 घ्या सेंटर प्लेस 5 सेंटर प्लेस आणि 5 रुपये सोप घ्यावं जाऊ घरी जाऊन मस्तपैकी एक पिक्चर बघा कोणता एनिमे बघावं नवीन एनिमे कोणता आहे ते नरुटोचा 14वा सीझन चालू आहे डबिंगमध्ये बघावं ते बरं नरुटोचा 14 सीझन बघायचं सीझन बघितलं तर काय नाही ते सीझन बघितलं दुसरा कोणता सीझन तो नंतर कोणता एनिमे बघावं कायजी नंबर 8 बघायचे कायजी नंबर 8चं सीझन 2 बघायचं ते भेटलं नाही मेन गोष्ट म्हणजे त्या माध्यमानं बघत जाऊ काय काय तेरे यादों में जो आए आके मुझे जो तड़पा तेरे कसं घेतो एखादी काही नाही काही सिंगम आणि सेंटर प्लेस घेऊन सिंगम घ्याव झोप घ्याव चलू द्याव घरी जाव नंतर जावं कंपनीला जायला टाईम पकड आहे आपल्याला किती बक्कळ टाईम आहे पण इतका वेळ आपली ऑडियन्स थांबणार ना तर 8 मिनटाचा एवढं राहता येईल मॅक्झिमम आपण त्याच्यामध्ये बोलताच किती 6 मिनटं 8 मिनटं म्हणजे 10 मिनटं एवढ्यामध्ये बोलताच म्हणजे किती 6 मिनटं त्यामुळं अरे फोनपेमध्ये येत ना पैसे अवघड आहे फोनपे करावं लागतं याला म्हणून थांबलो मी इथं मसाला दूध होता चौकात ते आपण बंद झाला आहे असं मसाला दूध प्यायचा विचार होता एवढं पॉज करता येते पण फोनपे करावं लागते ना बाहेरच निघते डायरेक्ट कसं परफेक्ट दिसत नाही रे तरी त्याला या गोष्टी ब्लॉग एंड करतो आपण